निर्जल उपवास, किचनची धावपळ आणि त्यात माझा आज बर्थडे आहे. ही आजच्या व्रताची कथा आहे. आज पाणी नाही, भूक लागली आहे, पण रात्रीचा स्वयंपाक तर करावाच लागणार आहे. हे व्रत म्हणजे फक्त त्यांच्या सुखासाठी केलेला त्याग. पण या सगळ्या धावपळीत तुमच्या भरभरून आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी खूप आनंद मिळाला. तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आता वेळ झाली आहे तयार होण्याची. उपास असला तरी उत्साहाने आणि श्रद्धेने पूजा करायला हवी. करावा चौथची पूजा करून व्रताची कथा वाचून त्यांच्या दीर्घायुसाठी मनापासून प्रार्थना केली. या व्रतामागे फक्त प्रेम आणि निष्ठा आहे. आणि शेवटी चंद्रोदय झाला. धावत पळत छतावर आले. आता उपवास सुटणार. मस्त. आत्ता खरं बरं वाटलं. एका क्षणात सगळा थकवा नाहीसा झाला. तुम्हालाही खूप शुभेच्छा. थँक्यू आणि बाय बाय.